गुड मॉर्निंग, नमस्कार सर्वांना. कसे आहेत तुम्ही सर्वजण? माझी व्हिडिओ बघताय ना, बघत राहा. आणि जर कोणी नवीन चॅनलवर असेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढचे छान छान एक्साइटमेंटवाले डाईट आणि एक्सरसाइजवाले तुमच्या बेनिफिटचे व्हिडिओज नक्कीच. ऐकलं का? कसा आहे आवाज कॅमेरामॅनचा? वॉकिंग करून आलो, 5 मिनिटासाठी मी सोफ्यावरती लोळते तर नाही, उठ चल एक्सरसाइज कर, हे सुरू आहे माझ्या मागे. कम फास्ट. चालून आलो की थोडा वेळ पडली. तसं नसतं. टाकते मॅट. चलो कर. म्हणलं आता उठावंच लागेल, कॅमेरामॅन काय स्वस्त नाही बसू देणार. मग घेतली मॅट, टाकली, रापा सूर्यनमस्कार केले. नंतर मग म्हणलं कुठं काहीतरी मिस आहे. त्यानंतर समजलं अरे आपण गाणेच नाही लावले. मग लावले गाणे 90चे. कुमार सानू, अलका याज्ञिक, सानुदा. कारण की आमच्या दोघांचा जन्म 90s मधला आहे, तर आपण 90s लवर. कारण की हे सगळे गाणे ट्रॅक्टरवर ऐकलेले आहेत. पण कॅमेरामॅनचा प्रॉब्लेम आहे, त्यांना 90चे गाणे नाहीत आवडत. त्यांना क्लासिकल संगीत म्युझिक असं आवडतं. बिगिनर्सनी सुरुवातीला हलका व्यायाम करावा, म्हणून आम्ही सध्या हलका व्यायाम करतोय. काल जरा जास्तच व्यायाम झाला होता. माझ्या शरीराने म्हणले थांब बाई जरा, मी अजून खूप जड आहे, मला एवढी सवय नाही, सुरुवातीला मला कमी कष्ट दे. म्हणलं ठीक आहे, सुरुवातीला सावकाश व्यायाम करूया. मेरी सांसों से कहते हो बाहों में आ जाओ, सपनों में खो जाओ, हाथ गिर जाए जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा. कॅमेरामॅनच्या एक अंगात क्लासिकल किडा आहे, तो असा कधी तर बाहेर निघतो. मी किती म्हणत असते तुमचा आवाज छान आहे, तुम्ही कुठेतरी गाणं म्हणा, काही म्हणा, नाही, पण असा कधी कधी तो बाहेर येतो. पण ठीक आहे, चांगला किडा आहे. नंतर प्लॅन केले आणि हा व्यायाम, उठ बस उठ बस उठ बस, काय बाई एक व्यायाम आहेत. त्यानंतर केलं स्ट्रेचिंग, एकदा या साईडला एकदा या साईडला. पण खूप पाय दुखत होते माझे हे स्ट्रेचिंग केल्यानंतर. याआधी पण आम्ही एक्सरसाइज केली होती, त्यामुळं शरीर थोडंसं लवचिक आहे, थोडंसं, जास्त नाही, पण जड पण तेवढंच आहे. चला आता रामदेव बाबाला बोलवायची घटिका आली. त्यांच्याकडून अनुलोम विलोम व कपालभाती आणि हाताचे घर्षण करणार आहे. आणि हाताचे घर्षण असे करणार आहे की हातामधून असं जाळ निघला पाहिजे. हा एक असा व्यायाम आहे की याच्यामध्ये आपली बॉडी पूर्ण व्हायब्रेट होते आणि आपल्या बॉडीला एक नवीन ऊर्जा भेटते.
आणि मग मी केलं, एका नाकातून श्वास आत ओढायचा, थोडा वेळ थांबायचं आणि परत दुसऱ्या नाकातून सोडायचं. याने आपल्या फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. त्याच्यानंतर हे हाताचे घर्षण. हे झालं माझं एक्सरसाइज. त्याच्यानंतर आता वेट लॉस ड्रिंक. याच्यामध्ये मी काय काय टाकते याचा एक सेपरेट व्हिडिओ काढून तुम्हाला मी दाखवेन उद्याच्या ब्लॉगमध्ये. हे एवढं आंबट आणि कडू लागतं ना, पिऊ वाटत नाही, पण काय करणार. हे गाल जे वर आलेत ना हसताना असे दिसतात, हे पोट, ते दंड, त्यामुळे हे असं प्यावं लागतं. त्याच्या 1 तासानंतर नाश्ता. माझा आज उपवास होता म्हणून मी फळांचा नाश्ता घेतला आणि त्यांना मी दिले मुगाचे डोसे बनवून. मी दुपारी फक्त ज्यूस घेतला आणि त्याच्यानंतर मला पूजाही करायची होती गुरुवाराची. मग त्याच्यानंतर मी पूजेची मांडणी केली. मला पूजा करायला खूप आवडते. मग मी छान मांडणी केली आणि मला बायकांना घरी बोलवायचं होतं, सुवासिनींना. त्यांना बोलवून हळदी कुंकू द्यायचं असतं. देवाला नैवेद्य म्हणून मी आज चपाती, दूध आणि केळीचं, ते आपण शिखरण म्हणतो ते, पनीर बनवलं, थोडासा भात, भजी, हे असं मी त्यांना नैवेद्य दाखवला. कारण की पुरणपोळी मी नाही बनवली, मग हे गोडाचं काही. त्याच्यानंतर मी देवाची आरती केली, त्यांना नैवेद्य दाखवला आणि मी परत जेवण केलं. तर जेवणामध्ये आज चपाती असल्यामुळे मी एकच चपाती म्हणजे छोटासा फुलका हे बनवले होते, मग ते घेतलं आणि थोडंसं पनीर, हेच खाल्लं मी आणि उपवास सोडला. माझा मुलगा विराज आणि त्याची फ्रेंड आली होती, ते दोघेजण मस्ती करत होते. त्यांना मी अगोदरच खाऊन घातलं होतं. तर आजचा व्लॉग कसा वाटला मला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून नक्कीच सांगा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू, बाय, गुड नाईट.